So next unit आहे transmission line components. In that line components can be broadly classified as follows. त्याच्यामध्ये first component आहे line conductor. Transmission line's conductor. So it carries the electric power from sending end to receiving end. Means जे काही जनरेटिंग स्टेशन आहे, आपण जनरेटिंग स्टेशनला इलेक्ट्रिकल पॉवर दॅट वी आर जनरेटिंग आणि ती पॉवर आपल्याला कंझ्युमर एंडला किंवा लोड एंडला आपल्याला पाठवायचे. मीन्स सेंडिंग एंड पासून रिसिव्हिंग एंड पर्यंत पॉवर ट्रान्समिट करण्याचं काम कोणाचं आहे? हा कंडक्टर थ्रू आपण पॉवर ट्रान्समिट करणार आहे. ठीक आहे. सो दे कॅन बी यूज फॉर ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन. सो ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन साठी आपण कंडक्टर यूज करतो. इट कॅन बी copper conductor, aluminum conductor or ACSR conductor or all aluminum alloy conductor. All aluminum conductor, AEC you can say, then triple AEC, all aluminum alloy conductor. It can be ACSR, AAC, that means aluminum alloy conductor, triple AC, nothing but all aluminum alloy conductor. It can be any type. Okay. So in order to transmit power from sending end to receiving end. Then next is we'll see in detail. ठीक आहे. हे सगळे टाइप्स आपण डिटेल मध्ये स्टडी करणार आहे. कोणकोणत्या टाइपचे कंडक्टर आपण कोणत्या ऍप्लिकेशन साठी यूज करतो. ठीक आहे. देन सेकंड आहे लाईन सपोर्ट. ठीक आहे. सपोर्ट नथिंग बट जे काही पोल आपण यूज करणार आहे किंवा टावर्स यूज करणार आहेत. ठीक आहे. इन ऑर्डर टू सपोर्ट द लाईन कंडक्टर. ठीक आहे. लाईन कंडक्टरला सपोर्ट करण्यासाठी किंवा त्याच्यावर कंडक्टर माउंट करण्यासाठी आपण जे काही लाईन सपोर्ट यूज करतो. इन ऑर्डर टू मेंटेन द डिस्टन्स बिटवीन द कंडक्टर अँड ग्राउंड. ठीक आहे. कंडक्टर अँड ग्राउंड मध्ये जे डिस्टन्स मेंटेन करायचं त्यास विथ द हेल्प ऑफ लाईन सपोर्ट आपण करतो. इट कॅन बी वुडन टाइप, म्हणजे वुडन पोल आपण यूज करतो किंवा वुडन टावर यूज करू शकतो. देन स्टील पोल किंवा स्टील टावर्स आहेत, त्याच्यामध्ये आरसीसी पोल आहेत. आरसीसी आपण डिस्ट्रीब्युशन साठी बेसिकली यूज करतो. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ लाईन सपोर्ट्स. नेक्स्ट पॉइंट इज इन्सुलेटर. So in order to provide high resistance path in between your earth, that is line conductor and earth. ठीक आहे. लाईन कंडक्टर आणि अर्थ मध्ये जो आपल्याला हाय रेझिस्टिव्ह पाथ, ज्या ठिकाणी आपण कंडक्टर पोलला कनेक्ट करणार आहे त्या ठिकाणी आपण विथ द हेल्प ऑफ दिस इन्सुलेटर. ठीक आहे. इन्सुलेटरचे टाइप्स आपल्याला डिटेल मध्ये स्टडी करायचे आहेत. कोणकोणत्या टाइपचे इन्सुलेटर आहेत, त्याचे ऍप्लिकेशन्स आपल्याला याच्यामध्ये बघायचे. सो बेसिक याचा यूज आहे इन ऑर्डर टू प्रोव्हाइड हाय रेझिस्टन्स पाथ इन बिटवीन लाईन कंडक्टर अँड अर्थ. जो काही सपोर्ट कनेक्ट केलेला आहे किंवा अर्थला आपण जो सपोर्ट कनेक्ट केलेला आहे इन ऑर्डर टू सपोर्ट द कंडक्टर, त्याच्यामध्ये हाय रेझिस्टिव्ह पाथ किंवा इन ऑर्डर टू अवॉइड द शॉक टू ऑपरेटिंग पर्सन. एखादा पर्सन ज्या सपोर्टच्या जवळ गेला किंवा पोलच्या जवळ गेला तर त्याला शॉक बसू नये किंवा तो कंडक्टर डायरेक्टली पोलला शॉर्ट होऊ नये यासाठी आपण इन्सुलेटर यूज करतो. ठीक आहे. देन देर आर डिफरंट टाइप्स ऑफ इन्सुलेटर. त्याच्यामध्ये पिन इन्सुलेटर आला, सस्पेन्शन इन्सुलेटर आहेत, शॅकल इन्सुलेटर आहे, देन स्ट्रेन टाइप इन्सुलेटर आहे. सस्पेन्शन मध्ये आपण डिस्क यूज करतो. एक डिस्क असते 11 kV ची. देर आर डिफरंट रेटिंग्स. ठीक आहे. डिफरंट व्होल्टेज साठी डिफरंट सस्पेन्शन टाइप इन्सुलेटर यूज करणार आहे. ठीक आहे. सो दीज आर द इन्सुलेटर्स. नेक्स्ट आहे याच्यामध्ये नेक्स्ट कंपोनंट ऑफ ट्रान्समिशन लाईन इज क्रॉस आर्म. ठीक आहे. क्रॉस आर्म नथिंग बट जो काही पोल आहे किंवा टॉवर आहे, इथे दाखवतो. सपोज आपला ट्रान्समिशन टॉवर आहे आणि या टाइप मध्ये किंवा डायरेक्टली दोन याच्यामध्ये करू शकतो. हे जे आहे त्याला बोलतात क्रॉस आर्म. ठीक आहे. आणि याच्यामध्ये इथे आपण इन्सुलेटर कनेक्ट करून, ठीक आहे, इथे इन्सुलेटर कनेक्ट करणार आहे या क्रॉस आर्मला आणि याला आपण इन्सुलेटरच्या खालच्या टर्मिनल्सला कंडक्टर कनेक्ट करणार आहे. ठीक आहे. इन्सुलेटर्स आहेत आणि इथे आपण कंडक्टर, ट्रान्समिशन लाईनचे कंडक्टर्स कनेक्ट करतो. हे जे क्रॉस आर्म्स आहेत
that will provide horizontal clearance from this pole. म्हणजे हा जो कंडक्टर आहे डायरेक्टली या पोलच्या टर्मिनलला न कनेक्ट करता थ्रू इन्सुलेटर आपण कनेक्ट करणार आहे. इट विल प्रोव्हाइड द हॉरिझॉन्टल क्लिअरन्स बिटवीन द कंडक्टर अँड पोल और इन बिटवीन टू कंडक्टर. दोन कंडक्टर मध्ये क्लिअरन्स प्रोव्हाइड करण्याचं काम हा क्रॉस आर्म करणार आहे. ठीक आहे, झालं क्रॉस आर्म. नेक्स्ट कंपोनंट आहे याच्यामध्ये स्टे सेट किंवा स्टे वायर यू कॅन से. ऍट द एंड ऑफ पोल किंवा ऍट द एंड ऑफ सपोर्ट, म्हणजे ज्या ठिकाणी सपोर्ट एंड होतोय म्हणजे शेवटचा पोल किंवा शेवटचा टॉवर असेल त्या ठिकाणी जे आपण याला सपोर्ट वायर, ठीक आहे, सपोर्ट वायर किंवा स्टे वायर बोलतो त्याला. इट इज नथिंग बट स्टे सेट. ठीक आहे, म्हणजे या पोलला जो सपोर्ट किंवा स्टे वायर कनेक्ट केलेली असते दॅट इन ऑर्डर टू प्रोव्हाइड द सपोर्ट दॅट एंड ऑफ द पोल और कॉर्नरला. ठीक आहे, कॉर्नरला म्हणजे काय, ज्या ठिकाणी आपण ट्रान्समिशन लाईन टर्न करतोय किंवा पोल टर्न करत असेल, पोलचं पाथ चेंज करत असेल तर अशा पद्धतीने जो कॉर्नरला पोल असेल त्याला सपोर्ट द्यावा लागतो. ठीक आहे, दॅट सपोर्ट नथिंग बट स्टे सेट और स्टे वायर. ठीक आहे, देन नेक्स्ट आहे ग्राउंड वायर. ठीक आहे, ग्राउंड वायर थ्रू आउट ट्रान्समिशन लाईन फ्रॉम सेंडिंग एंड टू रिसिव्हिंग एंड थ्रू आउट ट्रान्समिशन लाईन with your conductor at the top of the tower. जी टॉवरच्या किंवा ट्रान्समिशन लाईनच्या टॉप मधून थ्रू आउट द लेंथ पास होते किंवा असते दॅट वायर नथिंग बट ग्राउंड वायर. इन ऑर्डर टू प्रोटेक्ट द लाइटनिंग स्ट्रोक किंवा लाइटनिंग सर्जेस पासून प्रोटेक्ट करण्यासाठी या ग्राउंड वायरचा यूज होतो. त्याच्यामध्ये इट कॅन बी मेड अप ऑफ गॅल्वनाइज स्टील दॅट इज GS और GI, गॅल्वनाइज आयर्न किंवा गॅल्वनाइज, बेसिकली गॅल्वनाइज स्टील पासून ती बनलेली असते. ठीक आहे, याचा यूज आहे ग्राउंड वायरचा इन ऑर्डर टू प्रोटेक्ट द ट्रान्समिशन लाईन फ्रॉम लाइटनिंग स्ट्रोक, म्हणजे विजेपासून प्रोटेक्ट करण्यासाठी याला ग्राउंड वायर यूज करतात. ठीक आहे, देन नेक्स्ट आहे याच्यामध्ये लाइटनिंग अरेस्टर. ठीक आहे, ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे लाइटनिंग अरेस्टर. लाइटनिंग अरेस्टर विल प्रोटेक्ट द कंपोनंट फ्रॉम द लाईन. ठीक आहे, जे काही लाइटनिंग स्ट्रोक किंवा लाइटनिंग ओव्हर व्होल्टेज येणार आहे, जे काही कंपोनंट आहेत सबस्टेशन मधले किंवा ट्रान्समिशन किंवा डिस्ट्रीब्युशन स्टेशन मधले, ते कंपोनंट काय होतं लाइटनिंग अरेस्टर पासून, लाइटनिंग अरेस्टर विल प्रोटेक्ट दॅट फ्रॉम लाइटनिंग स्ट्रोक किंवा विजेपासून किंवा जे ओव्हर व्होल्टेज क्रिएट होणार आहे दॅट लाइटनिंग अरेस्टर प्रोटेक्ट दॅट ओव्हर व्होल्टेज सर्जेस. ठीक आहे, देन नेक्स्ट आहे याच्यामध्ये सो नेक्स्ट कंपोनंट आहे याच्यामध्ये फ्युजेस, आयसोलेटिंग स्विचेस और यू कॅन से आयसोलेटर्स. सो याच्यामध्ये देर आर डिफरंट टाइप्स ऑफ आयसोलेटर सेक्शन्स और आयसोलेशन. त्याच्यामध्ये आपण पाहिले होते हॉरिझॉन्टल ब्रेक, व्हर्टिकल ब्रेक, हे दोन टाइपचे बेसिकली आहेत किंवा कॉम्बिनेशन ऑफ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल ब्रेक. ठीक आहे, देन देर आर डिफरंट फ्युजेस डिपेंडिंग ऑन द रेटिंग दॅट वी आर गोइंग टू यूज. नेक्स्ट आहे मिसलेनियस आयटम्स सच ॲज फेज प्लेट. फेज प्लेट म्हणजे काय की कोणत्या फेज साठी कोणता फेज आहे ते इंडिकेशन असलं पाहिजे, RYB. ठीक आहे, RYB कोणता फेज आहे, रेड फेज आहे, सो रेड R दिलेला आहे म्हणजे तुमची फेज प्लेट आहे. R फेज आहे, Y फेज आहे की B फेज आहे. देन डेंजर प्लेट म्हणजे जे हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईनचे पोल्स टॉवर्स असतील त्या ठिकाणी तुम्हाला हाय व्होल्टेज डेंजर प्लेट तिथे दिसते. ठीक आहे, देन अँटी क्लाइम्बिंग वायर्स म्हणजे जे काही आपण कंपाऊंडिंगला ज्या वायर्स वापरतो, गार्ड वायर बोलतो त्याला. ठीक आहे, तर कंपाऊंडिंग वायर किंवा ज्या गार्ड वायर आहेत त्या टॉवर पोल वरती किंवा टॉवर वरती वाउंड केलेले असतात. दीज आर द मिसेलिनियस आयटम्स. ठीक आहे, देन नेक्स्ट फर्स्ट आहे लाईन कंडक्टर. सो विल सी कंपोनंट्स इन डिटेल. आपल्याला हे जे काही कंपोनंट्स आहेत ते आपल्याला डिटेल मध्ये स्टडी करायचं आहे. सो त्याच्यामध्ये फर्स्ट कंपोनंट आहे आपला लाईन कंडक्टर विच इज मोस्ट इम्पॉर्टंट कंपोनंट. सो त्याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल प्रॉपर्टीज ऑफ लाईन कंडक्टर. जो काही लाईन कंडक्टर आपण ट्रान्समिशन किंवा डिस्ट्रीब्युशन साठी यूज करणार आहे त्याच्या प्रॉपर्टीज काय असल्या पाहिजेत. तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे हाय कंडक्टिव्हिटी. सो that conductor should have high conductivity and low resistivity. Low resistivity nothing but
त्याचा लो रेजिस्टन्स किंवा रेजिस्टन्स खूप कमी पाहिजे. सो वी आर युझिंग दॅट लाईन कंडक्टर सच ॲज अल्युमिनियम और यू कॅन यूज कॉपर. ठीक आहे, अल्युमिनियम कॉपर ॲज अ कंडक्टर म्हणून यूज करतो. बट ॲज कम्पेअर टू कॉपर आपण बेसिकली अल्युमिनियम प्रेफर करतो, कारण त्याची वेट काय असतं, खूप कमी असतं, लाईट वेट असतो, कॉस्ट कमी असते ॲज कम्पेअर टू कॉपर. ठीक आहे, दॅट्स वाय वी आर प्रेफरिंग अल्युमिनियम. ठीक आहे, अल्युमिनियम प्रेफर करतो. बट त्याच्यामध्ये लॉसेस खूप जास्त असतात. अल्युमिनियमचे लॉसेस ॲज कम्पेअर टू कॉपर लॉसेस खूप जास्त आहेत, बट कॉस्ट कमी आहे आणि त्याचे वेट कमी आहे. सो लाईट वेट आहे, दॅट्स वाय वी आर प्रेफरिंग अल्युमिनियम. सो it will give better regulation and better efficiency. कंडक्टर शुड गिव्ह, म्हणजे लॉसेस कमी असले पाहिजेत, त्यामुळे त्याची इफिशियन्सी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. देन कंडक्टर शुड हॅव हायर मेकॅनिकल स्ट्रेंथ. मेकॅनिकल स्ट्रेंथ नथिंग बट जे काही क्लायमॅटिक कंडिशन चेंज होतात, फॉर एक्झाम्पल रेनी सीझन मध्ये हेवी विंड असणार आहे, तर हेवी विंडला सस्टेन करू शकेल. जर विंड जास्त असेल, मेकॅनिकल स्ट्रेंथ कमी असेल, तर दॅट कंडक्टर विल ब्रेक, तो कंडक्टर ब्रेक होऊ शकतो. दॅट्स वाय mechanical strength of that conductor should be high. Then low specific gravity. The gravity should have, जो काही gravitational effect आहे, gravitational field effect आहे तुमच्या कंडक्टर वरती ऑब्वियसली होणार आहे. So that conductor should have low specific gravity or low specific weight per unit volume. That will less affect on a line conductor. हे आपल्याला डिटेल मध्ये स्ट्रेस किंवा स्ट्रिंग इफिशियन्सी आपल्याला फाइंड आउट करायची, त्यावेळेस डिटेल मध्ये आपण बघणार आहे. सॅग आणि स्वेल. ठीक आहे, व्होल्टेज सॅग किंवा लाईन सॅग हे आपल्याला स्टडी करायचं आहे. ठीक आहे, सॅग म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल 2 पोल आहेत किंवा 2 टावर आहेत, या 2 टावरच्या आपण कंडक्टर प्लेस केलेला आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल इथे कंडक्टर प्लेस केलाय, 3 फेज कंडक्टर आहे. तर सॅग म्हणजे काय, की हा जो पॉइंट आहे, ज्या पॉइंटला तुम्ही कंडक्टरला टावरला कनेक्ट केलाय आणि लोवेस्ट पॉइंट ऑफ दॅट कंडक्टर, या दोन्ही मधला डिफरन्स म्हणतो आपण सॅग. ते आपल्याला डिटेल मध्ये या युनिट मध्ये स्टडी करायचं आहे, त्याच्यावरती प्रॉब्लेम पण आहेत. ठीक आहे, सॅग. ठीक आहे, the difference between point where conductor is connected and lowest point of the conductor, that nothing but सॅग. हे आपल्याला डिटेल मध्ये याच्यावरती प्रॉब्लेम स्टडी करायचे, स्ट्रिंग इफिशियन्सी आपल्याला फाइंड आउट करायचं. नेक्स्ट पॅरामीटर आहे, नेक्स्ट प्रॉपर्टी आहे कंडक्टरची, लो कॉस्ट. ठीक आहे, आता कॉस्ट आपण खूप कॉस्ट इफेक्टिव्ह कंडक्टर कन्सिडर करणार आहे. जर आपण कॉस्टचा पॅरामीटर कन्सिडर केला नाही, तर आपण आपल्याकडे भरपूर ऑप्शन आहेत, त्याच्यामध्ये कॉपर आहे, गोल्ड आहे. ठीक आहे, सो वी कॅन यूज गोल्ड ॲज अ कंडक्टर, बट कॉस्ट हा जो फॅक्टर आहे खूप इम्पॉर्टंट आहे. दॅट्स वाय यू आर कन्सिडरिंग cost factor and we are using aluminum conductor for transmission and distribution line. ठीक आहे, then next आहे याच्यामध्ये लिस्ट ऑफ टाइप ऑफ कंडक्टर. देयर आर डिफरंट टाइप्स, ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे, त्याच्यामध्ये डिटेल मध्ये 1 बाय 1 स्टडी करणार आहे. सो फर्स्ट आहे तुमचा बेसिक आपण कॉपर कंडक्टर. ठीक आहे, सो फर्स्ट इज कॉपर कंडक्टर. त्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत. इट हॅज गुड कंडक्टर electricity, that means it has good conductivity and low resistivity as compared to other that is aluminum conductor. ठीक आहे, त्याची रेझिस्टिव्हिटी कमी असते and good conductivity, that means that electricity or power can pass easily through that conductor. It has high tensile strength, it is a flexible, म्हणजे tensile strength greater आहे, that means it has ductility is more, that is copper's ductility as compared to your aluminum is more. ठीक है, then copper is free from corrosion, then higher current density, then it has homogeneous, that means the structure of that copper conductor is throughout same, it is homogeneous as compared to ACSR or aluminum conductor. त्याच्यामध्ये homogeneity हा तुमच्या aluminum conductor मध्ये नसते. ठीक आहे, but it has very high cost as compared to aluminum. आपण cost effective conductor यूज करणार आहे, तर कॉपर ची कॉस्ट काय असणार आहे, ऑब्वियसली जास्त आहे. दॅट्स वाय वी आर नॉट प्रेफरिंग कॉपर ॲज अ ट्रान्समिशन लाईन कंडक्टर. देन नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये प्लेन अल्युमिनियम कंडक्टर.
सो याच्या काही प्रॉपर्टीज आहेत. इट हॅज चीपर दॅन कॉपर, कॉपरपेक्षा याची कॉस्ट कमी आहे. इट हॅज व्हेरी लेस कंडक्टिव्हिटी दॅन कॉपर, म्हणजे कॉपरपेक्षा याची कंडक्टिव्हिटी कमी आहे, म्हणजे याच्यामध्ये लॉसेस जास्त होणार आहेत. तरी पण आपण प्रेफर का करतो ॲल्युमिनियम, कारण कॉस्ट आणि त्याची लाईट वेट, ठीक आहे, ओव्हर अ लॉंग डिस्टन्स. देन कंडक्टिव्हिटी ऑफ ॲल्युमिनियम इज अबाउट 60% दॅट ऑफ द कॉपर, म्हणजे कॉपरची जर 100 असेल, इट हॅज ओनली 60% दॅट ऑफ कॉपर. देन स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज अबाउट 0.303% of copper. Then diameter is, you can say, 1.26 times that of copper. Then for equal resist, it is for equal resistance. Then tensile strength is less. So these are some properties of aluminium. Then next point is next type of conductor is ACSR, you can see. Before that, we'll see properties of or comparison of copper with aluminium. ठीक है, copper से aluminium से comparison केला. So these are the very important factors for MCQ examination. Yeah, MCQ examination मध्ये विचारलं जाऊ शकतं. So properties त्याच्यामध्ये resistivity ohm meter, ठीक आहे, in mm square. त्याची कॉपरची आहे 0.01786. देन याची आहे 0.0287. देन टेन्साइल स्ट्रेंथ आहे याची 40 kg per mm square, याची 18 kg per mm square. देन स्पेसिफिक वेट आहे याचा 8900 kg per meter cube. देन 2700 kg, म्हणजे याची इट हॅज लाईट वेट. ॲल्युमिनियम हॅज लाईट वेट. सो टेम्परेचर कोएफिशियंट नथिंग बट अल्फा, तो आहे 0.0038, याचा आहे 0.004. देन नेक्स्ट आहे कॉस्ट. ऑब्वियसली कॉपरची कॉस्ट जास्त असणार आहे ॲज कम्पेअर टू ॲल्युमिनियम. देन करंट डेन्सिटी कॉपरची हाय आहे ॲज कम्पेअर टू ॲल्युमिनियम. अँड करोजन रेजिस्टन्स इज गुड इन केस ऑफ कॉपर. इट इज बेटर ॲज कम्पेअर टू दिस, इट इज लेस. ठीक आहे, करोजन रेजिस्टन्स इज लेस ॲज कम्पेअर टू कॉपर. ठीक आहे. देन नेक्स्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट कंडक्टर, दॅट इज ACSR. We are using, basically preferring ACSR, all aluminum conductor steel reinforced. ठीक आहे. So ACSR conductor, अल्युमिनियम कंडक्टर. MCQ मध्ये याचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो. ACSR चा फुल फॉर्म काय, AA चा फुल फॉर्म काय, AAAC चा फुल फॉर्म काय, ते MCQ मध्ये विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. देन नेक्स्ट आहे याच्यामध्ये डिटेल मध्ये बघूया, याचे डायग्राम आहे खाली. सो लास्ट लेक्चरला पण डिस्कस केलं होतं ACSR कंडक्टर. सो याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे जे सराउंडिंगचे कंडक्टर आहे, ठीक आहे, हे जे सराउंडिंगचे जे कंडक्टर आहेत, इट इज मेड अप ऑफ ॲल्युमिनियम. हे जे कंडक्टर आहेत हे ॲल्युमिनियम पासून बनलेले असतात आणि याच्यामध्ये नंबर ऑफ स्ट्रँड्स असतात. आता याच्यामध्ये डिटेल मध्ये दाखवतो तुम्हाला. फॉर एक्झाम्पल, हे जे कंडक्टर्स आहेत, इट इज मेड अप ऑफ नंबर ऑफ स्ट्रँड. नंबर ऑफ स्ट्रँड्स याच्यामध्ये असतात, ते डॉट मध्ये दाखवलेले. इट इज स्ट्रँड ऑफ ॲल्युमिनियम. आणि हा जो सेंटरचा जो कंडक्टर आहे, इट इज मेड अप ऑफ गॅल्वनाइज स्टील और स्टील कंडक्टर आहे. याचा यूज काय आहे स्टील कंडक्टरचा, इन ऑर्डर टू इन्क्रीज द स्ट्रेंथ. ठीक आहे, जी टेन्साइल स्ट्रेंथ आहे ती इन्क्रीज करण्यासाठी हा गॅल्वनाइज स्टीलचा कंडक्टर या ॲल्युमिनियम मध्ये रिइन्फोर्स केलेला आहे. दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड एज ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रिइन्फोर्स्ड. ठीक आहे, स्टील आतमध्ये, दॅट्स व्हाय ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रिइन्फोर्स्ड कंडक्टर किंवा ACSR कंडक्टर यू कॅन से. ठीक आहे. दीज आर सम ॲडव्हान्टेजेस ॲज कम्पेअर टू कॉपर कंडक्टर किंवा प्लेन ॲल्युमिनियम कंडक्टर. सो याच्यामध्ये आपण ॲडव्हान्टेजेस बघूया. ठीक आहे, इथे डिटेल मध्ये आहे. सो फर्स्ट आहे प्लेन कॉपर कंडक्टर. इन्स्टेड ऑफ using plain copper conductor, याची करंट कॅपॅसिटी काय असते, हाय असते ॲज कम्पेअर टू प्लेन कॉपर कंडक्टर और अल्युमिनियम कंडक्टर. सो विथ लेस क्रॉस सेक्शन एरिया. देन इट हॅज हाय
power transmission capability as compared to plain aluminum conductor. Then it has commercial benefit. Commercial benefit nothing but its cost is less as compared to, you can say, already study केला आपण copper. ठीक आहे. So low power losses as compared to plain aluminum. फक्त अल्युमिनियम या जागेवर जर आपण अल्युमिनियम कंडक्टर यूज केले फक्त, तर त्याचे काय होते, त्याच्यामध्ये लॉसेस इन्क्रीज होतात. इन्स्टेड ऑफ ACSR म्हणजे फक्त आपण अल्युमिनियम यूज केला, त्याची टेन्साइल स्ट्रेंथ कमी होते, लॉसेस विल ऑल्सो इन्क्रीजेस. सो दीज आर सम ऍडव्हान्टेजेस ऑफ ACSR कंडक्टर. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत. देन नेक्स्ट आहे याच्यामध्ये ट्रिपल AC ऑलरेडी डिस्कस केला आपण. फुल फॉर्म आहे त्याचा ऑल अल्युमिनियम अलॉय कंडक्टर. इम्पॉर्टंट आहे, फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो MCQ मध्ये. ऑल अल्युमिनियम अलॉय कंडक्टर. ठीक आहे. सो याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे जे सगळे जे कंडक्टर्स आहेत ते आता अल्युमिनियम अलॉयचे विथ स्टील रेनफोर्स, हे जे दाखवले होते, एक मिनिट परत दाखवतो तुम्हाला. हे जे सगळे कंडक्टर्स आहेत ज्याच्या सराउंडिंगचे, it is made up of aluminum only. That's why it is called as all aluminum alloy conductors. So हे शेप थोड़ा वेगळा झाला. So we can assume हे जे सगळे कंडक्टर्स आहेत which is made up of all aluminum, or all the conductors which is made up of aluminum, which is nothing but your bundle conductor. बंडल म्हणजे काय, हे जे नंबर ऑफ कंडक्टर्स आहेत, नंबर ऑफ स्टँड्स आहेत, ते एकमेकांना एका याच्यामध्ये कनेक्ट यूज केलेले आहेत, एका बंडल मध्ये यूज केलेले आहेत. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज बंडल कंडक्टर. ठीक आहे. देन कंपॅरिझन बिटवीन बंडल अँड सॉलिड कंडक्टर. सॉलिड म्हणजे काय, इन्स्टेड ऑफ युजिंग दिस बंडल कंडक्टर एक सिंगल कंडक्टर यूज केला, एक सिंगल एवढा कंडक्टर यूज केला इन्स्टेड ऑफ युजिंग दिस बंडल कंडक्टर. आता ऍडव्हान्टेजेस ऑफ दिस बंडल कंडक्टर ओव्हर सॉलिड कंडक्टर ते आपल्याला बघायचं. ठीक आहे. सो याच्यामध्ये बघू शकता the advantages of bundle conductor or comparison in between bundle conductor and solid conductor. ठीक है. So in case of solid conductor, the number of small conductors are bunched together, the number of conductor is more than 4. ठीक है. आता याच्यामध्ये हा जो सॉलिड स्टँडर्ड बोलला, ठीक आहे, सॉलिड स्टँडर्ड म्हणजे काय, नंबर ऑफ छोटे छोटे स्टँड्स असणार आहेत बट सिंगल कंडक्टर असणार आहे. ठीक आहे. इथे बघू शकता, डायग्राम ड्रॉ करतो मी इथे. हा जो सॉलिड कंडक्टर आहे, सपोज सॉलिड स्टँडर्ड कंडक्टर. स्टँडर्ड म्हणजे काय, याच्यामध्ये नंबर ऑफ छोटे छोटे स्ट्रँड्स आहेत. इट इज नथिंग बट स्टँडर्ड कंडक्टर. ठीक आहे. नंबर ऑफ स्टँड्स आहे याच्यामध्ये. So it is your solid stranded conductor. Then bundle conductor nothing but as a instead of using solid standard, number of conductors आहे याच्यामध्ये. ठीक आहे. नंबर ऑफ लार्ज साइज कंडक्टर आहेत. दे आर बंडल विथ इच अदर. ठीक आहे. बंडल केलेला आहे त्याचा, आणि याच्यामध्ये हे नंबर ऑफ स्ट्रँड्स आहेत. ठीक आहे. याचे सुद्धा स्टँडर्ड यूज करू शकता किंवा त्याचे कंडक्टर आहे अशा पद्धतीने यूज करू शकता. हे दोन्ही मध्ये कंपॅरिझन तुम्हाला दिसत असेल, सॉलिड स्टँडर्ड अँड
बंडल कंडक्टर. सो याच्यामध्ये बघू शकता इथे नंबर ऑफ स्मॉल कंडक्टर्स बंच टुगेदर, देन नंबर ऑफ कंडक्टर इज मोर दॅन 4. इट इज द बंच ऑफ मिनिमम 2 अँड मॅक्सिमम 4 कंडक्टर्स. ठीक आहे, आता याच्यामध्ये इथे 5 दाखवले, 6 दाखवलेत, बट मॅक्सिमम इट इज bunch of 4 conductors. ठीक आहे. Then next is ते बघू शकता याच्यामध्ये स्टँडर्ड कंडक्टर. ठीक आहे, स्टँडर्ड कंडक्टर ऑलरेडी आपण दाखवलेले इथे. देन बंडल कंडक्टर इथे आता दाखवलंय. इथे दाखवलंय 2 कंडक्टर्स और मॅक्सिमम 4 कंडक्टर, म्हणजे 4 सेपरेट कंडक्टर यूज केलेले आहेत. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज बंडल कंडक्टर. देन याच्यामध्ये बघू शकता इथे फर्स्ट लेअर ऑफ स्टँड हॅव 6 कंडक्टर. पहिल्या लेअर मध्ये 6 कंडक्टर आहेत, सेकंड लेअर मध्ये 12 आहेत, थर्ड लेअर मध्ये 18 कंडक्टर्स ऑलमोस्ट. ठीक आहे, आणि याच्यामध्ये कंडक्टर्स अँड जॉईन टू इच अदर ऍट रेग्युलर इंटरवल. रेग्युलर इंटरवल म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल ट्रान्समिशन लाईन डिस्टन्स आहे 700 किलोमीटर, तो रेग्युलर 100 मीटर 200 मीटर वरती हे तुमचे जे कंडक्टर्स आहेत ते एकमेकांना जॉईन केले जातात किंवा बंडल केले जातात. ठीक आहे. देन नेक्स्ट इज it should provide, your standard conductor should provide flexibility. That standard conductor is more flexible than bundle conductor. Then used to increase the overall diameter and current carrying capacity. म्हणजे डायमीटर इन्क्रीज करण्यासाठी नंबर ऑफ कंडक्टर एकत्र करणारा बंच करणार आहे आणि करंट कॅरिंग कॅपॅसिटी काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे त्या केसमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट आहे ऍडव्हान्टेजेस, ते आपण नंतर डिटेल मध्ये बघूया. सो इथपर्यंत क्लिअर असेल सर्वांना?